नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे. सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही. भाजपा आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. नितेश राणेंनी आधी हाजी अराफतला उत्तर द्यावं, मग टिवटिव करावी. हाजी अराफतला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवा. नितेश राणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील. कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा. नितेश राणेंना हे का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे. नितेश राणेंच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून अप्रत्यक्ष समर्थन. नितेश राणेंचं त्यांच्या घरातील लोक ऐकतात का हे विचारा. बिनडोक्याचे अनेक नेते बाजारात फिरतायत. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं उत्तर. मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घरं फोडले हे आधी मान्य करावं. शरद पवार गटात पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं. धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी. कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेल. भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्षपणे वडिलांनाच इशारा. नव्या पिढीत स्फूर्ती असते, पण बोलताना मर्यादा पाळाव्यात. मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही. स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधले. लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया. भाग्यश्री आत्रामांना नदीत फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं तेही सांगा. शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला सवाल. धर्मराव आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेख यांचा सवाल. जागा वाटपात खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा. खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन. आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजितदादांच्या मेळाव्याकडे पाठ. आढळराव मुख्यमंत्री शिंदेंच्या शिरूर दौऱ्यावेळी मात्र उपस्थित होते. अजित पवारांचे समर्थक अनिल बाबा राक्षे नाराज असल्याची माहिती. खेडमधील अजित पवारांच्या दौऱ्यात अनिल बाबा राक्षे अनुपस्थित. अनिल बाबा राक्षे खेड आळंदी विधानसभेसाठी इच्छुक. खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून भोरमधील ठाकरे गट नाराज. 9 सप्टेंबरला भोरमध्ये आमचं ठरलंय एकच वादा, संग्राम दादा, असं सुप्रिया सुळेंनी केलं होतं वक्तव्य. रवी राणांच्या उमेदवारीचा निर्णय महायुती ठरवेल. एका पदावर एकच जण लढू शकतो, बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर काही जण नाराज होणार. रवी राणांच्या उमेदवारीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब. 3 वेळा भाजप आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत भास्कर खतगावकरांनी व्यक्त केली नाराजी. 3 वेळा संधी नाकारून भाजपनं माझ्यावर अन्याय केला. लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेवर घेण्याचा भाजपनं शब्द दिला होता. मिनल खतगावकर यांची टीका. पार्थ पवारांनी बारामतीत दर्ग्यावर चादर चढवली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार ऍक्शन मोडवर. बारामती शहरातील कार्यकर्त्यांच्या पार्थ पवारांकडून भेटी गाठली. लोकसभेत आमदार बाबासाहेब पाटलांची आम्हाला कळत नकळत मदत झाली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचं वक्तव्य. बाबासाहेब पाटील अजित पवार गटाचे आमदार. सोलापूरमधील दक्षिण सोलापूर विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. राऊतांनी अमर पाटलांचं नाव घेतल्यावर दिले उमेदवारीचे संकेत. सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे गटाकडून दावा. रोहिणी खडसेंऐवजी दुसरा उमेदवार असल्यास एकनाथ खडसेंचा सत्कार करेल. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान. अजित पवार गटाच्या विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना गणेशोत्सवानंतर मुंबईत बोलावलं. पक्षाचे मंत्री जिल्हाप्रमुखांची कामं करत नाही, तसेच सरकारी समित्यांमध्ये स्थान देत नसल्याचा आरोप विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी केला होता. भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल आज काँग्रेसमध्ये घरवापसी करणार. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार. नागपुरात फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर्स. बॅनरवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब. विधानसभेत आमचा विजय नक्की. शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त राहिलाय, पण भाजपच मोठा भाऊ. आता दादाही सहभागी आहेत. फडणवीसांनी आज गाडी चालवली, त्यामुळे मित्रताही दिसली. ही मैत्री अशीच राहील. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. अजित पवारांच्या समर्थनार्थ दहिसरमध्ये बॅनरबाजी. अब की बार मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे बॅनर. दहिसर तालुकाध्यक्ष ममता शर्मा यांच्याकडून बॅनरबाजी. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटू नका. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटले तर जेलमध्ये पाठवू. लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा. आक्षेपार्ह बोलत असताना मंचावरील लोकांनी ज्ञानेश महारावांना थांबायला हवं होतं. ज्ञानेश महारावांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांची टीका. तर ज्ञानेश महारावांनी हिंदू देवतांबद्दल वापरले होते अपशब्द.
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीत जाऊन घेतली भेट। तब्येतीची विचारपूस। गोरंट्याल यांच्याकडून जरांगेंच्या उपोषणाच्या तयारीचीही विचारणा। जळगावच्या जामनेर येथे 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वडिलांच्या सोबतीने 5 दिवसात बनवली इलेक्ट्रिक सायकल। 5 तासांच्या चार्जिंगमध्ये 24 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने 25 किलोमीटर पर्यंत धावते। जळगावातील सागर पार्क मैदानावर जीएम फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय ढोलताशा आणि लेझिम स्पर्धेचं आयोजन। जिल्हाभरातील 16 लेझिम आणि 12 ढोल पथकांचा स्पर्धेत सहभाग। जळगावातील जय गणेश मित्रमंडळाने केळीच्या खोडाच्या पावडरपासून बनवली बाप्पाची मूर्ती। पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी केळीच्या खोडाच्या पावडरपासून 100% पर्यावरणपूरक मूर्ती। जळगावात पार पडली जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा। 11 वर्ष आतील स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 20 शाळांमधील तब्बल 100 खेळाडूंचा सहभाग। जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात विजय सिक्युरिटीज अँड एजन्सीचा गैरकारभार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। नंदुरबार जिल्ह्यात आणि शहादा शहरात विद्युत वितरण कंपनीने बसवलेले जिनस कंपनीचे मीटर सदोष असल्याचा तक्रार। तर विद्युत पुरवठा खंडित होऊन सुरू झाल्यानंतर मीटर रीडिंग वाढत असल्याचा ग्राहकांचा आरोप। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातील 195 गावांमध्ये 7 वाहनांच्या माध्यमातून जनजागृती। नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत। कपाशीवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव। रोगराई पसरल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शिवछत्रपती गणेश मित्रमंडळाचे मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते आरती। येणाऱ्या निवडणुका मैत्रीपूर्ण वातावरणात होऊ दे, गावित यांचं गणरायाला साकडं। धुळ्यातील गरुड क्रीडा मैदानावर खेळाडूंकडून गणरायाची स्थापना। विविध खेळाच्या 500 खेळाडूंकडून केली जाते एकत्रितरित्या आरती। धुळ्यातील वरखेडी या लहानशा गावात तरुणांनी साकारला अमरनाथ देवस्थानचा देखावा। गुफा तयार करून भगवान महादेव स्थापित असलेला देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील नंदनवन लघु प्रकल्प 100% भरला। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांच्या हस्ते जलपूजन। नंदनवन धरण लघु प्रकल्प भरल्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार। धुळ्यातील वरखेडी, कापडणे आणि कुंडाणे भागात पावसाने शेती पिकांचं नुकसान। मोठ्या प्रमाणात दुधी भोपळ्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान। चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडीच्या बापूराव बाबर यांच्या परिवाराकडून गायीचं डोहाळे जेवण। गायीसाठी खास पदार्थांची मेजवानी। चांगला पाऊस झाल्यानंतर गोमातेच्या आशीर्वादाने चांगल्या उत्पन्नाचा व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमधील परंडा शहरात दौरा। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तानाजी सावंतही उपस्थित राहणार।